अनुश्री, काय करतेस? काय नाही, त्याला सेट करते. अच्छा, आज काय? आज संडे, मला सुट्टी आहे. अच्छा, मग काय खाणार आज? आज मला वाटतं की चिकन खायचं. चिकन खायचं? हम्म. ठीक आहे, चालेल. अनुश्री, हम्म. काय काय घालणार आहे आपण भाजीला सांग? कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, खोबरं, तेल, फुटाणा, लसूण आणि आलं. आलं, हे सगळं आपण भाजून घेतलं आहे, ओके नाही? हो. ओके. सर्वप्रथम आपण कुकर गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे. त्यामध्ये परतू दिलं थोडंसं. परतल्यानंतर आपण हळद आणि धना पावडर घातलेली आहे. त्यामध्ये थोडंसं परतू द्यायचं. परतलं की आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. हे पण थोडंसं परतू दिलं की स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आपण त्यामध्ये टाकलेलं आहे. हे परतून घ्यायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं सर्व बाजूने. नंतर थोड्या वेळ झाकण लावून ठेवायचं, जेणेकरून ते मीठ चांगलं त्या चिकनमध्ये मुरेल. नंतर गरम करून घेतलेलं पाणी आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि कुकर बंद करून लावून दिलेला आहे. दुसरीकडे आपण कढई घेतली, तेल गरम करून मोहरी आणि तमालपत्र टाकून अनुश्रीने सांगितलेला जो मसाला होता तो आपण वाटून घेतला आणि त्यामध्ये टाकला. मसाला परतला की टाकलेला आहे हळद, आपला घरचा मसाला, काळा मसाला, धना पावडर आणि लाल तिखट देखील आपण टाकलेली आहे. त्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं, मसाला चांगला परतू द्यायचा. बघू शकता तुम्ही, मसाला चांगला परतला आहे. त्यानंतर आपलं हे शिजलेलं चिकन आपण त्यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं गरम पाणी करून टाकलं आणि मीठ टाकलं. उकळी येऊन दिली की आपण टाकलेली आहे कोथिंबीर. रेडी आहे आपलं चिकन. दुसरीकडे आपण बिर्याणीसाठी हे सर्व खडा मसाला गरम पाण्यात टाकलेले आहेत. त्यानंतर तांदूळ टाकले आपण त्यामध्ये आणि हे चांगलं आपण भात होऊ द्यायचा त्याचा. नंतर कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी घातलेली आहे, आपला वाटण केलेला मसाला आपण त्यामध्ये घातला, हळद, धना पावडर, घरचा मसाला, लाल तिखट आणि हा चिकन मसाला आपण घातलेला आहे. त्यामध्ये मीठ टाकलं आणि हे चांगलं आपण परतू दिलं थोड्या वेळ. आणि जे चिकन शिजवून घेतलं होतं ते पण त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. परतू दिलं थोडंसं आणि त्यातलं थोडंसं चिकन आपण काढून ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला लेयर टाकता येतील. आता खाली एक लेयर चिकनचा ठेवला. त्यानंतर आपण हा उकडून घेतलेला बिर्याणी राईस आपण त्यावरून टाकलेला आहे आणि हे बाजूला काढून ठेवलं होतं त्याचा अजून एक वरती आपण लेयर एक दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि वरून एक भाताचा लेयर आपण दिलेला आहे. ही लेयर बिर्याणी आहे आणि वरतून आपण तूप घातलं, थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि कोथिंबीर टाकून आपली बिर्याणी रेडी आहे. बघू शकता तुम्ही. ही बघा, खाते आहे, मस्त आवडली आहे तिला, खूप छान छान असं म्हणते.